नमस्कार. आज मी तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनाची संपूर्ण माहिती सांगणार आहे. म्हणजे स्वामी कसे प्रकटले, कधी प्रकटले, कुठून प्रकटले, तर ते सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता सुरू करते माझ्या व्हिडिओला. तर स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचं त्यांचं एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे. तर शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाई बरोबर राहायचा. तर तो मुलगा कोणाबरोबर मिसळायचा नाही. तिथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा असा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळीही होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्तीही होती. तर तो विजयसिंग खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला असं वाटलं की आपला आविष्कार दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवलाच. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीय आणि विजयसिंग रोजच्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर खेळायला. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व तो बोलला, बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तू खेळायचं. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्या आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष आपले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालस्वरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला होता. आता शंका ही उपस्थित होईल तुम्हाला की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ ते स्वामीसूत होते. अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते. तर एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले. कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि स्वामी महाराज तर सर्व सोडायला सांगता आहेत. हे पाहून त्यांना थोडे रडू कोसळले. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले. आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर तो स्वामीसूताचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. ती आता पुढील प्रमाणे आहे. तर स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की माझा बाळ,
मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवायचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली, तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुल वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले होते. तर त्याच वेळी स्वामींनी नानांचा उजवा हात आपल्या हातात घेऊन त्यावर विष्णुपद उमटवले आणि ते विष्णुपद नानांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावरच होते. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटनालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटवले आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. तर अशी ही माहिती होती स्वामींच्या प्रकटण्याची. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही उपयुक्त अशी माहिती आपल्या प्रत्येक एका स्वामी भक्तांपर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.